गेल्या वर्षी गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला. हा करेक्ट. आय 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? जोरात बोला. म्हणजे त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? तेव्हा केव्हा अय्या तेव्हा नाही म्हणत वाव अय्या. आता तुमच्या माझ्या जन्मतार का खरं सांगा ओरिजिनल आहे का? आपल्याला शाळेत कधी घातलं? लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी. गुरुजी म्हणायचं इतका मोठा. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. मी टेन्शन मध्ये. काय काय होईल देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे आणि आपल्या लोकांनी तो टिकवलाच. आपला एक पोरगा महाराष्ट्र केसरी झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक भांडे घासणं. सगळ्या लोकांक मोबाईल आहे. काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. काही करीत बसायचं. पूर्वी पुरुष फेटा बांधायचे, आता महिला फेटा बांधतात. आता तुम्ही बांधा फेटा, आम्ही घेतो. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण ती 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असतील तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. 1 बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय? आणि समाजाला अजून जाग येण्या काळाची. पोरांनो, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि काय झालं? सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना. नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लावीन. अरे काय दावा लावीन मी? तू काय, आम्ही म्हणजे बावळातच ठरलोय. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे आता, गुरु मामा. ही पुढून अवलाद पैदा झाली काय ना ही गुरु मामाची. असा वंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. लॉन्स मध्ये चेटी काढून हल्ला. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला. यांचं काय वापस गेलं, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वरड नाला एक टाकली हातात घेत भात कान भटली.